तूळ राशीसाठी हा महिना प्रत्येक बाबतीमध्ये उत्तमच फळे देणारा असा असणार आहे। महिन्याच्या सुरुवातीला तुमचे स्वास्थ्य संबंधामध्ये काही समस्या उत्पन्न होऊ शकतात, परंतु हरकत नाही, तुम्ही थोडीशी जर काळजी घेतली तर या पण कमी होऊ शकतात। सोबतच भौतिक सुखासाठी तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये खर्च कराल आणि या सगळ्यातून धनहानी तर निश्चितच होणार आहे, परंतु तुमची आर्थिक स्थिती ह्या महिन्यामध्ये उत्तम असणार आहे। आर्थिक रूपाने तुम्ही मजबूत राहणार आहात, म्हणून तुम्ही उगीच खर्च करणे हे टाळलेच पाहिजे। हरकत नाही, आर्थिक स्थितीने आपण मजबूत असलो तरी आपण याचा उपयोग बचतीमध्ये करू शकतो। उगीच गरज आहे म्हणून गरज नसताना भौतिक सुखासाठी भरपूर खर्च करणे हे देखील चुकीचेच आहे। तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता, कारण यासाठी खूप चांगला असा हा महिना आहे। एखाद्या ठिकाणी आर्थिक तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, त्यातून तुम्हाला पुढे म्हणजे भविष्यामध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। बचतीचा तुम्हाला तुमच्या भवितव्यासाठी फायदा होऊ शकतो, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। ह्या महिन्यामध्ये तुमचे वैवाहिक जीवन सामान्य स्वरूपाचे असणार आहे। सोबतच प्रेम संबंधांमध्ये जे कोणी असतील तर त्यांना काही प्रमाणामध्ये समस्या उत्पन्न होऊ शकतात। कौटुंबिक दृष्ट्या हा महिना खूपच अनुकूल असा असणार आहे। घरात सगळ्यांचे स्वास्थ्य खूप छान राहणार आहे। तुम्ही तुमच्या कामामध्ये जरा जास्तच व्यस्त असणार आहात आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्यांना जेवढं वेळ द्यायला हवी आहे तेवढी वेळ तुम्ही देऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीला तुम्हाला सामना करावा लागणार आहे। त्यांची नाराजी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये दूर करावी लागणार आहे, एका वेगळ्या मार्गाने म्हणा किंवा तुम्हाला जसं जमेल त्या स्वरूपाने। ह्या महिन्यामध्ये तुम्ही आर्थिक रूपामध्ये उन्नत व्हाल। सोबतच आळस आणि गर्वापासून तुम्ही दूर राहाल। ह्या महिन्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये पण विनम्रता बाळगणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि ह्या महिन्यामध्ये तुम्हाला हीच गोष्ट कटाक्षाने पाळावी लागणार आहे। एखाद्याने आपलं कौतुक केलं किंवा आपलं काही एक प्रशंसा जर केली तर लगेचच गर्वाने फुगून जाऊ नका, तिथे तुम्ही विनम्रता बाळगा, कारण असं समजा की ही फक्त सुरुवात आहे। सोबतच तुमचे शुभचिंतक आणि वरिष्ठ मंडळींचे म्हणणे सदैव ऐका, त्यांचे तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील। जे कोणी आपल्याला सांगत असतं, वरिष्ठ मंडळी म्हणा किंवा आपले शुभचिंतक जे काही आपल्याला सांगत असतात ते आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात, आणि त्याचे आपल्याला चांगलेच परिणाम पण मिळत असतात। त्यामुळे तुम्ही त्यांना दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही। जर तुम्ही दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम पण भोगावे लागतील। म्हटल्याप्रमाणे जर त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केला तर भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो, तर इथे तुम्ही ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा। सोबतच एखादं घर खरेदी विक्री कराल आणि त्यामधूनही तुम्हाला एक प्रकारे आर्थिक लाभच मिळेल। नातेसंबंधांसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा असणार आहे। सोबतच आई वडिलांच्या तब्येतींची विशेष करून तुम्ही काळजी घ्यायला हवी। अचानकपणे त्यांची छोटे मोठे आजार म्हणा, जुने आजार त्रास देतील किंवा नवीन काही आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर काही त्यांच्याबद्दल आढळलंच तर लगेचच घरामध्ये तुम्ही कोणतेही उपचार न करता डॉक्टरांकडे घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या, ट्रीटमेंट चालू करा। घरामध्ये एखादं आजार किंवा घरावर अंगावर काढत कोणतंही त्रास काढत बसू नका, कारण त्याचे पुन्हा आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागू शकते। सोबतच तुमच्या जोडीदारासोबत छोट्या मोठ्या तक्रारी, असं म्हणा की आंबट गोड रुसवे फुगवे ह्या महिन्यामध्ये चालूच राहतील। वैवाहिक जीवन सुखी असणार आहे। ह्या महिन्यामध्ये तुम्ही एखाद्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच दिसून येईल। सोबतच कोणत्याही प्रकारच्या गोष्टीमुळे किंवा कृत्यामुळे कोणत्याच प्रकारची मानहानी होऊ नये याची तुम्ही कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे। ह्या महिन्यामध्ये असं कोणतंही कृत्य आपल्या हातून घडणार नाही की याच्यामुळे आपली मानहानी होऊ शकते किंवा आपली बदनामी होऊ शकते। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कटाक्षाने ही गोष्ट तुम्ही पाळा। कळत किंवा न कळत आपल्या हातून चुका होऊ शकते, तर विशेष करून ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेतलेली बरी पडणार आहे। तुम्हाला विशेष करून ह्या महिन्यामध्ये तुमच्या भावंडांचे सहयोग मिळेल आणि तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला त्यांची साथ मिळाल्यामुळे तुमच्या लाभातही नक्कीच वृद्धी होईल आणि आत्मविश्वासामध्येही वाढेल। सोबतच एखाद्या कारणामुळे तुम्ही लांबचे प्रवासही करू शकता। परदेशामध्ये जाण्याची संधी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळणार आहे। तुम्ही बऱ्याच दिवसांपासून परदेशामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होतात, मग ते एखाद्या घरच्या म्हणजे वैयक्तिक कारणासाठी असो किंवा व्यावसायिक कारणासाठी असो किंवा नोकरीनिमित्त असो तुम्ही प्रयत्न करत होतात, तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश मिळणार आहे। तुम्ही परदेशामध्ये जाल तसे योग आलेले आहेत। सोबतच तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल। नवीन काहीतरी कार्य करण्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात। नवीन काहीतरी करण्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतात, पण त्या कार्यामध्ये तुम्ही नक्कीच सफल राहाल, स्वतःला सिद्ध करून दाखवाल। प्रेम संबंधांमध्ये असणाऱ्यांना त्यांच्या नात्यामध्ये गोडवा वाढेल। सोबतच तुम्ही तुमच्या
पार्टनरसाठी एखादं सरप्राईज गिफ्ट द्याल, त्यांच्यासाठी थोडंसं पैसे खर्च कराल आणि त्यामुळे तुमचे पार्टनर तुमच्यावर नक्कीच खुश असतील. विवाह इच्छुकांसाठी हा महिना थोडा अडचणींनी भरलेला असा जाणार आहे. तुम्हाला विवाह जुळण्यामध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. काही अडचणी अचानकपणे उत्पन्न होतील. असं वाटत असतं आपल्याला की होत आहे, तोपर्यंत अचानकपणे एखादी गोष्ट म्हणा किंवा एखादा अडथळा निर्माण होऊ शकतो. हरकत नाही, जे काही अडथळा निर्माण झालेला आहे, जी काही अडचण आलेली असेल तर त्याच्यावर तुम्ही मात करा आणि त्याच्यावर उपाय शोधण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना चढ उतारांनी भरलेला असा असणार आहे. तुमच्या व्यापारामध्ये चढ उतार पाहायला तुम्हाला मिळतील. भागीदारीमध्ये जे कोणी व्यवसाय करत असतील तर भागीदारासोबत तुमचे मतभेद ह्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे, तरी थोडंसं सावध राहा. एखाद्या मतावरून म्हणा किंवा एखाद्या गोष्टीवरून म्हणा, कोणत्याही कारणामुळे का असं ना, पण तुमच्यामध्ये नक्कीच वाद होऊ शकते. तर त्यासाठी तुम्ही आधीपासूनच थोडंसं सज्ज राहा. आणि एखाद्या प्रकारे गैरसमज पण निर्माण होण्याची शक्यता आहे. जर असं काही झालंच तर ते गैरसमज तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करा, वाढवत बसू नका. सोबतच व्यवसायामध्ये तुम्हाला भरपूर लाभ मिळतील, पण त्याचप्रमाणे तुमच्या खर्चामध्ये ही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला लाभ तर मिळतीलच, परंतु व्यवसायासाठी तुम्हाला काही नवीन खर्चही करावे लागतील, काही नवीन धोरणेही आखावे लागतील. सोबतच तुम्ही व्यवसाय विस्तारासाठी भरपूर दिवसापासून प्रयत्न करत होता, तर सध्या तसे योग आलेले आहेत. व्यवसाय विस्तार करू शकता आणि त्यामधूनही तुम्हाला मनासारखे लाभ नक्कीच मिळून जातील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ आणि सहकारी वर्ग जे आहेत त्यांच्याकडून मदत मिळेल. तुम्हाला एखादं जर टार्गेट मिळालेलं असेल किंवा एखादं काम मिळालेलं असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ मंडळी मार्गदर्शन तर करतीलच, परंतु तुमचे जे काही सहकारी वर्ग असेल तेही तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये सहकार्य करतील आणि या सगळ्यांमधून तुम्ही नक्कीच तुमचं जे काही काम आहे ते करण्यामध्ये सफल राहाल. सोबतच बदलीसाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होता, तर ह्या महिन्यामध्ये तसे योग आलेले आहेत. नक्कीच तुमची बदली होण्याची शक्यता आहे. आणि तरुण वर्गाला मात्र हा महिना भरपूर मेहनतीने भरलेला असा जाणार आहे. तुम्ही जे काही करण्याचे तुमच्या मनामध्ये ठरविलेलं असेल किंवा करिअरसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुम्हाला कडी मेहनत करावी लागणार आहे आणि तुम्हाला उत्तम प्रगतीसाठी हा खूपच असा उत्तम काळ आहे. जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सोबतच जर तुम्ही एखादी नोकरी शोधत असाल तर महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला मनासारखी नोकरीही मिळण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्या प्रयत्नाला नक्कीच फळ मिळेल. सोबतच तुम्ही जर एखादा छोटासा व्यवसाय म्हणा किंवा एखादा लघु उद्योग चालू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करू शकता. तुमच्या मनामध्ये काही कल्पना असतील, काही एक तुम्ही ठरवलेलं असेल की तुम्हाला हे करायचं आहे किंवा वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे, तर नक्कीच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये तशा संधी मिळून जातील. फक्त प्रयत्न करणे थांबू नका. महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच ऊर्जेने भरलेला असणार आहे. म्हणजे तुम्ही भरपूर ऊर्जावान असणार आहात. कोणतीही गोष्ट करायला अगदी तत्परतेने तुम्ही ते गोष्ट कराल, ते कार्य कराल आणि कोणतेही कार्य करताना तुम्ही अगदी पुढे राहणार आहात. अजिबात तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता दिसणार नाही, ऊर्जा कमी झालेली दिसणार नाही. एखाद्या ठिकाणी प्रवासही करू शकता. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात की इकडे जायचं तिकडे जायचं, तर नक्कीच तुम्ही प्रवासाचे योग आहेत, जाऊ शकता. सोबतच एखादी वस्तू घराकरता म्हणा किंवा स्वतः करता तुम्ही खरेदी करण्याची शक्यता आहे ह्या महिन्यामध्ये आणि त्यामुळे मनासारखी खरेदी केल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहात. सोबतच जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल, एखादा छोटासा उद्योग करत असाल किंवा तुम्ही स्वतःचं कोणतंही एक काम करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील. सोबतच तुमची जी काही प्रसिद्धी आहे, बऱ्याच दिवसांपासून तुमच्या प्रसिद्धीमध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, तर ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला हवी तशी प्रसिद्धी मिळून जाईल. ज्या कोणी वर्किंग वुमन असतील त्यांना थोडंसं एक प्रकारे त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्रास किंवा अडचणी अचानकपणे निर्माण झाल्याचे दिसून येईल. हरकत नाही, त्याच्यामधूनही तुम्ही नक्कीच बाहेर याल, उपाय शोधाल आणि पुन्हा स्वतःला पहिल्याप्रमाणे तुम्ही तयार कराल. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. जे तुमचं काही ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करण्यासाठीची हीच ती योग्य वेळ आहे असं लक्षात ठेवा आणि तुमच्या एकाग्रतेमध्ये वाढ करा. सोबतच तुम्हाला थोडंसं तुमचं लक्ष इकडे तिकडे पण भटकण्याची शक्यता आहे, तर विशेष करून तुमच्या एकाग्रतेकडे लक्ष द्या आणि अभ्यास जर तुम्हाला ह्या परीने किंवा ह्या पद्धतीने होत नाही तर अभ्यासाची
पद्धत जराशी बदलून बघा, तुम्हाला हवे तसे मार्गदर्शक पण प्राप्त होतील ह्या महिन्यामध्ये। तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पूर्णपणे लाभ घ्या आणि लक्ष केंद्रित करून स्वतःचं ध्येय गाठा। जे कोणी उच्च शिक्षणासाठी एखाद्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करत असाल, ऍडमिशनसाठी परदेशामध्ये ट्राय करत असाल, तर थोडंसं तुम्हाला अजून जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळण्यासाठी। इतक्या सहजासहजी तुम्हाला ह्या महिन्यात तरी गोष्टी घडणार नाहीत, तरी प्रयत्न करणे अजिबात थांबू नका। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा मन शांत राहणारा महिना असणार आहे। तुमचे मन अगदी शांत असणार आहे, तरी तुम्ही त्याचा फायदा करून घ्या। भौतिक जगामध्ये तुम्ही जास्त रमून जाणार आहात, सोबतच सुखसुविधांमध्ये तुम्ही जास्त पैसे खर्च कराल, स्वतःसाठी तुम्ही वेळ द्याल, काहीतरी वेगळं असं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, एखाद्या कार्यक्रमालाही तुम्ही भेट देण्याची शक्यता इथे दिसत आहे। तर या सगळ्या गोष्टींमधून एक म्हणजे तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे, आणि दुसरं म्हणजे तुमचं जे काही नित्याचा आहार आहे, व्यायाम आहे, ते करणंही अजिबात थांबवू नका, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, अचानकपणे थकवा पण येण्याची शक्यता दिसत आहे। तर थोडंसं खाणं पिणं याच्यावर विशेष करून कटाक्षाने तुम्ही काळजी घ्या, नित्यपणे पाणी पित राहा, आरोग्याची काळजी घ्या। एकंदरीतच पाहता हा महिना प्रत्येक बाबतीमध्ये उत्तमच फळे देणारा असा आहे, तरी प्रत्येकाने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। साहजिकच आहे, मराठी कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा आहेत। सोबतच नवीन वर्षातला पहिला सण आलेला आहे आणि तो म्हणजे गुढीपाडवा। तरी गुढीपाडव्याला आपण जसं साखरेचा हार इतरांना देतो आणि सगळ्यांमध्ये एक साखरेप्रमाणे गोडवा पसरवित असतो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्याही प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये साखरेप्रमाणे मधुर गोडवा पसरू दे, प्रत्येकांच्या घरामध्ये आनंदाची गुढी उभा राहू दे, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करीत आहे। हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।